ओके. तर पहिल्यांदा बघा आपल्याला डेट लिहिणं आवश्यक आहे. तर डेट लिहित असताना आपण काय करणार आहात, पहिल्यांदा इयर लिहिणार आहात 2019 आणि त्यानंतर आपण काय लिहिणार आहात, मंथ लिहिणार आहात आणि मंथ आहे मे आणि त्यानंतर तारीख लिहिणार आहात. तारीख आहे 3 म्हणजे आपण आपल्या या मंथमध्ये कोणत्या महिन्यामध्ये मेमध्ये 3 तारखेपासून आपल्या बिझनेसमध्ये काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. ते आपण ट्रान्झॅक्शन लर्न करणार आहोत. ओके. नाऊ परचेस गुड्स फॉर ₹90,000 अँड अमाउंट पेड बाय बँक डायरेक्टली. तर तुम्हाला इथं स्टार्टेड बिझनेस असं दिलेलं नाही आहे. ॲक्च्युली ऑलरेडी बिझनेस स्टार्ट झालेला असेल आणि आता आपल्याला ही ट्रान्झॅक्शन सांगितलेली आहे. परचेस गुड्स आणि पेमेंट जे बँक थ्रू केलेलं आहे. वी हॅव टू आयडेंटिफाय 2 अकाउंट. आपल्याला 2 अकाउंट आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. एक आहे परचेस अकाउंट आणि दुसरा आहे तुमचा बँक अकाउंट. बिकॉज परचेस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट वी हॅव टू शो ऑन डेबिट साईड. तर परचेसेस अकाउंट आपण कुठं दाखवणार आहोत, डेबिटला दाखवणार आहोत, राईट. आणि या ठिकाणी जी अमाऊंट आहे 90,000 आपण या ठिकाणी डेबिटच्या कॉलममध्ये दाखवू. त्यानंतर टू इथं लिहा, टू आणि बँक असं आपण लिहू शकता, टू बँक अकाउंट. ओके. आणि अमाऊंट क्रेडिटला पण किती लिहा, 90,000. तर आपण गुड्स परचेस करीत आहोत आणि बँकेद्वारे पेमेंट करत आहोत म्हणजे आपला बँक बॅलन्स कमी होणार आहे. मग नॅरेशन लिहा, बिंग परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट म्हणू नका इथं. आता इथं काय म्हणायचं आहे, बाय बँक किंवा पेमेंट मेड बाय बँक. परचेस गुड्स अँड पेमेंट मेड बाय बँक. बँक. ओके. तर अशा प्रकारे आपल्या नॅरेशन शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी चालेल. ओके. देअर आफ्टर ट्रान्झॅक्शन ऑन डेटेड 7 तारखेची ट्रान्झॅक्शन बघा. काय सांगितले तुम्हाला, सोल्ड गुड्स टू सतीश ऑन क्रेडिट ₹30,000. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 अकाउंट आयडेंटिफाय करायचे. एक अकाउंट आहे सोल्ड आणि दुसरं अकाउंट आहे सेल्स. तर ॲक्च्युली सोल्ड अकाउंट नसतो. तर आपण काय लिहितो, सेल्स लिहितो. मीन्स वी आर गोइंग टू सोल्ड गुड्स टू सतीश. तर आपण सतीशला वस्तू विकत आहोत. सो सतीश इज अवर कस्टमर हू इज रिसिविंग गुड्स फ्रॉम अस. एकूण अमाऊंट किती आहे तुमची, ₹30,000. आणि त्यानंतर या ठिकाणी वी आर गोइंग टू सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. आपण उधारीवर माल विकत आहोत. तर इथं कुठलं अकाउंट येणार तुमचं, सेल्स अकाउंट येणार. आणि अमाऊंट सेम असणार आहे किती, 30,000. आणि नॅरेशन काय लिहिणार, बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. हां, असं लिहिलं तरी चालेल, काही टेन्शन नाही आहे. त्यानंतर पेड फॉर पोस्टेज. बघा आपण 2 ट्रान्झॅक्शन केले आहेत. 2 ट्रान्झॅक्शनच्या या 2 जर्नल एंट्री बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण थर्ड ट्रान्झॅक्शन बघत आहोत. या ठिकाणी सुद्धा 2 अकाउंट आपल्याला आयडेंटिफाय करता येणं आवश्यक आहे. तर कोणते 2 अकाउंट आहेत, एक आहे तुमचा कॅश, पेड म्हणजेच कॅश अकाउंट आणि पोस्टेज म्हणजे आपण पोस्टेजसाठी खर्च करत आहोत. सो पोस्टेज इज अवर एक्सपेन्सेस. सो पोस्टेज अकाउंट शुड बी डेबिटेड. सो पोस्टेज अकाउंट डेबिट आणि अमाऊंट किती आहे तुमची डेबिटला, ₹10,000. आणि त्यानंतर या ठिकाणी कॅश अकाउंट क्रेडिट करणं गरजेचं आहे. का? बिकॉज वी आर गोइंग टू पेड कॅश फॉर पोस्टेज. तर अमाऊंट किती आहे, सेम अमाऊंट 10,000. आणि नॅरेशन काय लिहिणार, बिंग पेड फॉर पोस्टेज. बिंग पेड फॉर पोस्टेज. पोस्टेजसाठी आपण खर्च केलेला आहे म्हणून या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट वन, आपण थर्ड ट्रान्झॅक्शन पण लर्न केलेलं आहे. आता फोर्थ ट्रान्झॅक्शन. या फोर्थ ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा 2 अकाउंट आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. तर वरील ट्रान्झॅक्शनप्रमाणेच ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणजे सेम ट्रान्झॅक्शन आहेत. फक्त यामध्ये काय झालं आहे, एक्सपेन्सेसचा प्रकार चेंज झालेला आहे. इथं आपण पोस्टेजसाठी पेमेंट करत आहोत. आता इथं काय करतोय आपण, वेजेससाठी. तर काय येणार एंट्री, वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश. वेजेस मीन्स मजुरी, मीन्स दोज पर्सन हू वर्क्स इन अवर फॅक्टरी. आपल्या फॅक्टरीमध्ये जे कामगार काम करतात त्यांना आपण वेजेस देतो. अमाऊंट ₹15,000. आणि या ठिकाणी पेमेंट करत आहोत. कशाद्वारे आपण पेमेंट करत आहोत, कॅशद्वारे. मग इथं काय लिहा, टू आणि कॅश असं लिहा, कॅश अकाउंट. आणि क्रेडिटला पण सेम अमाऊंट 15,000. ओके.
त्यानंतर नॅरेशन ज्याप्रमाणे आपण वरती लिहिले त्याप्रमाणेच इथे लिहायचं आहे. बिंग पेड फॉर वेजेस, आपण वेजेससाठी पेमेंट केलेलं आहे किंवा वेजेस एक्सपेन्सेस पेड किंवा असं आपण म्हणू शकता. ओके, नेक्स्ट वन. ओके, ऑन डेटेड 15, आता 15 तारखेला काय झालं बघा. रिसिव्ड चेक ऑफ ₹30,000 फ्रॉम सती. आपल्याला चेक भेटलेला आहे. इथं प्रिंट मिस्टेक असेल माझ्याकडून झालेली आहे. तर सतीश म्हणून आहे. ओके, इथं सतीश करतो मी. ओके, सो रिसिव्ड चेक ऑफ ₹30,000 फ्रॉम सतीश. आपण या ठिकाणी सतीशला उधारीवर माल विकला होता. सो सतीश इज अवर कस्टमर. सतीश हा आपला कोण आहे? कस्टमर आहे. त्याच्याकडून आपल्याला पैसे येणे होते आणि त्यांनी आपल्याला पेमेंट केलेलं आहे. किती तारखेला केलं आहे? 15 तारखेला. पण कशाद्वारे केलं आहे? चेकद्वारे. मग या ठिकाणी काय लिहिणार आपण? बँक. बिकॉज बँक इज गोइंग टू रिसीव्ड मनी ऑन द बिहाफ ऑफ सतीश, ऑन बिहाफ ऑफ अस. म्हणजे बँक आपल्याद्वारे पैसे स्वीकारत आहे. म्हणजे आपल्याला सतीशने चेक दिलेला आहे. तो चेक आपण बँकेत जमा केल्यानंतर आपलं बँक बॅलन्स वाढणार आहे. अमाऊंटेड रुपीज किती? 30,000. बघा इथं आपण 30,000 रुपयाची वस्तू उधारीवर विकली होती आणि आज आपण सतीशचं अकाउंट क्रेडिट करणार आहोत. का? बिकॉज सतीश इज द गिवर अँड बँक इज द रिसिवर. तर या ठिकाणी सतीश अकाउंट आपण काय करूया? क्रेडिट करूया. ओके, आता इथं सुद्धा 30,000 रुपये बघा. तर सतीशकडून जे काही पैसे येणे होते ते आलेले आहेत. इथं सतीश अकाउंट आपण डेबिट केलं होतं आणि इथं सतीश अकाउंट आपण काय करतोय? क्रेडिट करतोय. मीन्स नाव सतीश अकाउंट हॅज बीन कंप्लीटेड. मीन्स वी आर गोइंग टू क्लोज हिज अकाउंट. म्हणजे आजच्या डेटला सतीशकडून काहीही येणे नाही. का? तर आपण 7 तारखेला उधारीवर त्याला 30,000 रुपयेचा माल विकला होता. त्यांनी आपल्याला 15 तारखेला चेक दिलेला आहे. म्हणजे आपला व्यवहार पूर्ण झालेला आहे. बिंग चेक रिसिव्ड, चेक रिसिव्ड फ्रॉम सतीश असं आपण लिहू शकतो. फ्रॉम सतीश. तुम्ही नॅरेशन तुमच्या शब्दामध्ये पण लिहू शकता किंवा थोडंफार चेंज करू शकता. बिंग चेक रिसिव्ड फ्रॉम सतीश फॉर क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं तुम्ही म्हणू शकता. काय तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. ओके, नेक्स्ट वन. रिसिव्ड डिव्हिडंड ₹5,000 ऑन अकाउंट. बघा आपल्याला डिव्हिडंड मिळत आहे. तर डिव्हिडंड बँकेमध्ये जमा केलं जातं. सो मोस्ट ऑफ द टाइम्स ज्या काही आपल्या कंपन्या असतात, मीन्स ज्या कंपन्यांचे आपण शेअर्स घेतलेले असतात, ती कंपनी काय करते? आपल्याला प्रत्येक वर्षी डिव्हिडंड देत असते. डिव्हिडंड मीन्स रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इन द फॉर्म ऑफ शेअर्स. आपण शेअर्सच्या स्वरूपात जी काही गुंतवणूक केलेली आहे कंपनीमध्ये त्यावरती जे आपल्याला रिटर्न्स मिळतं त्याला आपण काय म्हणतो? डिव्हिडंड असं म्हणतो. तर आपण काय करणार आहोत? बँक अकाउंट डेबिट करणार आहोत. बिकॉज बँक इज गोइंग टू रिसिव्ड मनी. तर बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत. अवर बँक बॅलन्स इज गोइंग टू इन्क्रीज. सो अमाऊंटेड ₹5,000. आणि त्यानंतर या ठिकाणी डिव्हिडंड इज अवर इन्कम. सो इन्कम वी हॅव टू शो ऑन क्रेडिट. आपल्याला डिव्हिडंड हे इन्कम आहे म्हणून आपण ते क्रेडिटला दाखवणार आहोत. एकूण रक्कम किती आहे तुमची? 5,000. आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहात? बिंग डिव्हिडंड रिसिव्ड. आपण काय म्हणूया? डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड मिळालेलं आहे. आपला बँक अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. ओके, नेक्स्ट. परचेस लॅपटॉप. इथं सुद्धा आपल्याला 2 अकाउंट आयडेंटिफाय करता येणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा बरेच स्टुडंट परचेस अकाउंट पण करतात आणि काही मुलं चेक अकाउंट पण करतात. तर परचेस अकाउंट आणि चेक अकाउंट असं नसतो. जसं आता मगाशी आपण बघितलं रिसिव्ड डिव्हिडंड. तर डिव्हिडंड आपल्याला मिळत आहे, आपण क्रेडिटला केलं. तर रिसिव्ड अकाउंट नसतं. तर काय असतं? या ठिकाणी रिसिव्ड कुठं होत आहे? बँकेमध्ये होत आहे. म्हणून आपण बँक अकाउंट काय केलेलं आहे? क्रेडिट केलेलं आहे. ओके, तर वाक्याचा अर्थ समजून घ्या आणि त्यानंतर एंट्री करा. तर इथं लॅपटॉप आणि बँक ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जरी आपण परचेस केलं तर परचेस अकाउंट करणार नाही. का? तर लॅपटॉप इज अवर असेट. दॅट टाईम वी हॅव टू डेबिट अवर असेट्स अकाउंट. सो लॅपटॉप कम्स इन टू द बिझनेस or assets increase. Laptop, this asset increases. So amounted ₹40,000. आपल्या लॅपटॉपची किंमत किती आहे? 40,000 रुपये. आणि पेमेंट कशाद्वारे करतोय आपण? चेकद्वारे करतोय. म्हणजे या ठिकाणी बँक बॅलन्स आपलं कमी होणार आहे. म्हणून काय म्हणणार आहे या ठिकाणी? बँक अकाउंट. आणि क्रेडिटला किती लिहिणार? 40,000 रुपये लिहिणार. आणि नॅरेशन आहे ते वाक्य तुम्ही लिहू शकता किंवा
तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहू शकता बिंग परचेस्ड लॅपटॉप. कशासाठी आपण पेमेंट केले? तर लॅपटॉपसाठी आपण पेमेंट केलेलं आहे. ओके. लॅपटॉप बाय चेक असं आपण लिहू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 28ची. डिपॉझिटेड कॅश इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या ठिकाणी 2 अकाउंट आपल्याला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. एक आहे तुमचा कॅश अकाउंट आणि दुसरा आहे तुमचा स्टेट बँक. आपण काय केलेलं आहे, आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे आपलं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल, तर आपण काय करतोय, बँकेमध्ये पैसे जमा करतोय. म्हणजे ऑन डेटेड 28 बँक इज गोइंग टू रिसीव्ह मनी फ्रॉम अस. आपण बँकेत पैसे जमा करतोय म्हणजे आपली बँक काय करते, रिसीव्ह करू शकते. जर बँकेचं नाव दिलं असेल तर बँकेचं नाव लिहा. का? आपले अकाउंट एकापेक्षा जास्त बँकेमध्ये राहू शकतात. त्यामुळे आपण या ठिकाणी नाव दिलं असेल तर नाव लिहा. नाव दिलं नसेल, मगाशी तर चेकचा उल्लेख होता म्हणून आपण फक्त बँक म्हटलेलं आहे आणि बँकेचं नाव दिलं असतं तर आपण त्या बँकेचं नाव या ठिकाणी लिहिलं असतं. तर स्टेट बँक ऑफ इंडिया बिकॉज ॲज पर द रूल्स ऑफ पर्सनल अकाउंट, जेव्हा आपण बँकेमध्ये पैसे जमा करतो तेव्हा बँक इज गोइंग टू रिसीव्ह मनी फ्रॉम अस. बँक आपल्याकडून पैसे स्वीकारत आहे म्हणून बँक अकाउंट आपण काय करणार आहात, डेबिट करणार आहात. आणि आपल्याकडून कॅश जात आहे, सो कॅश गोज आउट फ्रॉम बिझनेस. आपल्या बिझनेसमधून कॅश जात आहे म्हणून कॅश अकाउंट काय करणार आहात, आपण क्रेडिट करणार आहात. इथं लिहा बिंग कॅश डिपॉझिटेड इंटू बँक. आपण कॅश बँकेमध्ये जमा करत आहोत इंटू बँक. ओके. त्यानंतर आता लास्ट ट्रान्झॅक्शन आपण लर्न करूया. परचेस गुड्स ऑफ फॉर ₹40,000 अँड पेड बाय RTGS. बघा, तर या ठिकाणी काय सांगितलं आहे आपल्याला, गुड्स सांगितलं आहे. जेव्हा जेव्हा आपण गुड्स परचेस करतो तेव्हा परचेस अकाउंट डेबिट करणं आवश्यक आहे. आणि RTGS बघा, तर हे RTGS म्हणजे काय, की बँकेमध्ये जाऊन आपण काय करतो, RTGS करतो किंवा आपण ऑनलाईन मोबाईलद्वारे सुद्धा, मोबाईल बँकिंगद्वारे सुद्धा पेमेंट करू शकतो. म्हणजे बँक बॅलन्स आपलं कमी होत आहे. RTGS म्हटलं असेल, NFT म्हटलं असेल किंवा IMPS म्हटलं असेल किंवा बँक म्हटलं असेल किंवा चेक म्हटलं असेल, म्हणजे आपले पेमेंट कुठून जात आहे, बँकेतून जात आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार आहात, 31 काय लिहा, या ठिकाणी परचेसेस अकाउंट डेबिट. आपल्या सर्वांना माहीत आहे या ठिकाणी परचेसेस अकाउंट काय, डेबिटच घेतो आपण. नंतर अमाऊंट किती लिहिणार या ठिकाणी, 40,000. त्यानंतर RTGS म्हटलेलं आहे, पण कोणत्या बँकेतून आपण RTGS केले सांगितलं आहे का, नाही. तेव्हा आपण फक्त बँक अकाउंट लिहा. हां, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हटलं असतं तर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया लिहिलं असतं. बँक ऑफ बडोदा म्हटलं असतं तर आपण बँक ऑफ बडोदा लिहिलं असतं. पण सांगितलं नाही तेव्हा आपण काय करणार आहात, फक्त बँक अकाउंट लिहिणार आहात. आणि इथं लिहा बिंग परचेस्ड गुड्स अँड बाय RTGS असं आपण लिहू शकता, RTGS. ओके. तर बँकेतून पेमेंट होणार आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, टोटल करायचे. तर टोटल तुम्ही करू शकता. तर बघा, टोटल आहे एकूण तुमची ₹2,70,000. इथं तुम्ही फॉर्म्युलासुद्धा यूज करू शकता. तो फॉर्म्युला कोणता आहे तुमचा, सम. सम म्हणजेच काय, टोटल. तर टोटल करण्यासाठी काय वापरायचं आपण, स्टार्टिंग सेल टू एंड सेल. म्हणजे आपण स्टार्ट कुठून करतोय आणि एंड कुठं करतोय तो भाग आपल्याला सिलेक्ट करायचा आणि हा ब्रॅकेट क्लोज करायचा. ओके. 2,70,000 बघा दाखवत आहे. F31 टू F57 या सेल काय म्हणतो आपण, याची रेंज आहे. म्हणजे F म्हणजेच हा कॉलम झाला, 31 म्हणजेच काय, तुमची रो झाली. ठीक आहे. तर हाच फॉर्म्युला आपण इथं पेस्ट करू. पेस्ट केल्यानंतर बघा इथं G31 म्हणजे G31 म्हणजेच काय, इथून आपण टोटल करतो हे 31 रो आणि G कॉलम, इथून इथंपर्यंत आपण जर सिलेक्ट केला तरी तुम्हाला इथं टोटल दिसत आहे 2,70,000. तर अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात. ओके. सो थँकिंग यू.